त्यांचीच वाढ बालपणाने मुंबई शहर पुणे पोलीस दोन्ही संघाला विनंती आपण त्वरित या मैदानावरती झाला पण आताशी एक मारले ना बालपणाने मुंबई शहर पुणे पोलीस दोन्ही संघांना विनंती आहे की आपण त्वरित या मला घाबरत नंबर 3 आनंदर होणारा सामना बँकॉक बडोदा विरुद्ध मिडलँड बँकॉक बडोदा विरुद्ध मिडलँड आपल्याच खेळण्याचा पहिला पुकार बँकॉक बडोदा मिडलँड बँक ऑफ बडोदा आणि मिडलँड आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार दिलेला आहे संघटक व्यवस्थापक प्रशिक्षक आपल्याला विनंती आपण आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने तयार करा बँक ऑफ बडोदा मिडलँड काल पण मला थोडा हलका लागला होता पण मी नाही मार ना भारत पेट्रोलियम मुंबई शहर पुणे पोलीस पुणे दोन्ही संघांना विनंती त्वरित या मित्रांनो मैदानावरती बालपणाने मुंबई शहर पुणे पोलीस पुणे या मित्रांनो लवकर या प्लीज राजमाता जिजाऊ संघ अजून एक वर्ष बसूया का पायरी पुणे न्यू इंडिया स्टुडंट्स पुण्यात जवळ पुण्यात जिंकला
बँक ऑफ बडोदा मिडलाईन आपल्याला यापूर्वी खेळण्यासाठी पहिला पुकार दिलेला आहे. आयोजित कबड्डी स्पर्धा असली तरी या स्पर्धेला मूर्त स्वरूप देण्यासाठी हजारो हात झटत असतात आणि या हजारो हातांना बळ देण्याचे काम पाचगणी व्यायाम मंडळाची कार्यकारी मंडळ हे करत असतं. तरी या वर्षीचे कार्यकारी मंडळ हे पुढील प्रमाणे आहे. या मंडळाचे कार्यकारी मंडळ उपाध्यक्षपदी मान्य श्री नानासाहेब श्रीपती कासुर्डे हे भूषवित असून कोषाध्यक्षपदी श्री विठ्ठल शेठ गोळे हे भूषवित आहेत. या कार्यकारिणीमध्ये कार्यकारी सदस्य मान्य श्री राजेंद्र शेठ राजपुरे, मान्य श्री सुरेंद्र विकू बिलारी, श्री अजित कासुर्डे, श्री यशवंत श्रीपती पारठे, श्री गजानन बिलारी, श्री सुनील पारठे, श्री अंकुश मालुसरे, श्री संतोष आमराळे, श्री शेखर बिलारे आणि श्री संतोष गोळे हे कार्यकारिणी सदस्य काम पाहत आहेत. भारत पेट्रोलियम आपल्या विनंती आपण त्वरित यायच्या मैदानावरती. भारत पेट्रोलियम आपल्या विनंती आपण त्वरित मैदानावरती यायचे. चला भारत पेट्रोलियम येतो थोडे ठीक आहे. चला भारत पेट्रोलियम चला चला करा. भारत पेट्रोलियम चला करा. बँक ऑफ बडोदा मिडलाईन आपणास करणाऱ्या दुसरा सुद्धा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा वर्ग मिडलाईन आपणास करणाऱ्या दुसरा सुद्धा
चला खेळाडू मयेकवर सामनाधिकारी सरपंच विजय पवार, पंच दशरथ पाटील, विजय जटार, गोलरक्षक सागर भिलारे, जितेंद्र थोरात, उमेश साबळे, थर्ड रेड उस्मान गणी शेख. सुरेश मालुसरे, खेळ क्रमांक 1 वर होणारा सामना भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध पुणे पोलीस पुणे. अनेक संघाकडे मारुती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेले खेळाडू या ठिकाणी पाहतोय. एशियन गेम्समध्ये ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं रिशांत देवगडला भारत पेट्रोलियम या संघातून खेळत आहेत. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय खेळाडू विशाल माने आज सुद्धा या ठिकाणी खेळत आहेत. रोहित राणा जयपूर पिंक पॅन्थर्स मध्ये खेळत असलेला खेळाडू त्याला सुद्धा आपण पाहतो. महिला गटातील यानंतर होणारा सामना दुसरा पुकार 16च्या चित्रामध्ये आपल्याला घेण्यासाठी दुसरा पुकार महिला गट 16च्या विरुद्ध चित्रामध्ये आपण घेण्याचा दुसरा पुकार. दोन्ही संघाचे कर्णधार पुणे पोलीस आणि कॅप्टन भारत पेट्रोलियम. एक नाही तुला का दिवसांना कसं आहे मी लगाला येऊ बघितलं त्याने कसं दिला केमिंग करून कसं नाही म्हणून आणि याने कसं म्हणलं मग पद्धत काय खरं
आम्ही बघा ही साईड वाटली त्याची गेला का नाही जायचं तर पण बाहेर पडलं ना स्वराज्य वस्तीचा मात्र आपल्याला घेण्यासाठी यापूर्वी दुसरा पुकार दिलेला आहे. महिला गट आपल्याला विनंती असतात आपल्या तिसरा पुकार दिला त्वरित आपला संघ घेऊन आपण क्रीडांगणावरती उपस्थित राहायचे. तसंच पुरुष गट होते बँक ऑफ बडोदा विरुद्ध मिडलाईन्स आपला यापूर्वी दुसरा पुकार दिलेला आहे. आपल्याला विनंती असतात की आपण खेळी गोष्टी तयारी करून त्वरित मैदानावरती तिसरा पुकार दिल्यानंतर उपस्थित राहायचं. यानंतर होणारा सामना ग्राउंड नंबर 1 वर सेंट्रल बँक विरुद्ध इंडिगो हॉस्पिटल. सेंट्रल बँक विरुद्ध इंडिगो हॉस्पिटल ग्राउंड नंबर 1 वरील सामना संपल्यानंतर आपला सामन्याच्या वतीनं त्यांचे अधिकारी काय चाललंय 14:56 14:56 झाले की अरे त्याला पारे असू दे. काय नाही चल परत छान खेळ खेळायला नंबर 1 तुला जमते मला काय माहिती आता ह्या वेळेस ना मी आहे आता खेळ बघून सांगते कोण चांगलं खेळते कोण नाही पाहिजे परत तेच गाजलं बघितलं नाही खेळ चांगला आम्ही काय शक्कर म्हणतो नाव येऊ देऊ नका माघारी तर हा तिकडेच इंजर्ड पडलं खेच इकडा धरून ठेवा येऊ देऊ नका माघारी चल 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 बाबू मुंबई उपनगर
नुसतं जोडणार ही मुंबईसाठी वरदान ठरलेलं आहे आता कधी उडी मारायचं आपला पुणे संघाचा वॉरियर आलेला आहे पुणे वॉरियर चिंपाचे मुंबई शहर महिला संघ आपला विरोधी संघ मैदानावरती उपस्थित आहे. आपण त्वरित या आपण मुंबई शहर छोटू पुणे संघाचे अध्यक्ष MP रेडर आहे. आम्हाला मैदान येतो आतमध्ये मुंबईवाले दाबून ठेवा आलाय परत जाऊ देऊ नका माघारे. नंबर 2 स्वराज्य आणि जिजामाता तो सामना सामनाधिकारी सरपंच साहिल इनामदार त्यांचा विशाल कदम प्रीतम वालावलकर चप्पल फलंदाज गोलकर भास्कर साबळे विश्वास साळुंके कालिमनाथ पिसे थर्ड रोड तुषार धरावडे. लक्ष ठेवा चला काय चला पंचे आता विकेट द्यावी लागेल. आणि आता आमचे 5 नंबरचे धडाडीचे फलंदाज नंबर 1 ची गाडी अरे बड़े बड़े शहरों में छोटे छोटे बात करेंगे आदिवासी गरम होते आदिवासी. मुंबई पोलीसचं नाव खूप आहे संघ जिंकला पाहिजे. EMT रेड करणार क्रॉस पाठीशिवाय ते पुढे नाही काय अहो याला क्रॉस करून देऊ नका टाइमच खायला सांगणार. अनुप कुमार एखादा पाहिजे चला विश्वास साळुंके राजेंद्र काकडे चला नंबर 2 वर चला घ्या बघा 2-3 विश्वास साळुंके राजेंद्र माघारी गेला नाही पाहिजे. आणि डाव टाकतो नंबर 1 या ठिकाणी क्रमांक 2 वरती या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आजचा दुसरा दिवस तिसरा सामना स्वराज्य मुंबई शहर स्वराज्य मुंबई उपनगर विरुद्ध जिजामाता संघ मुंबई शहर. या स्पर्धेचा वेळापत्रक विनंती करतो सातारा जिल्हा बँकेचे चेअरमॅन नितीन काका पाटील शिवस्वरूपराजे कर्डेकर प्रदीपदादा विदाते आणि राजेंद्र दादा साखलकर आपण सर्व मान्यवर खेळाडूंच्या ओळखपट्टीसाठी खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी क्रीडा मेळाव्यावरती यायचे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन मकरंद पाटील साहेब यांचे बंधू नितीन काका पाटील शिवस्वरूपराजे कर्डेकर प्रदीपदादा विदाते आणि डॉक्टर राजेंद्र साखलकर तसंच पदाधिकारी आपला सामना क्रमांक 1 वर सेंट्रल बँक इंडिगो हॉस्पिटल
श्री अशोक चव्हाण सामना खेळण्यापूर्वी श्री संजय शिंदे शानदार बरोबर मिडलाईन सामना 3 वरून श्री बापू खराडे श्री नंदकुमार वाघ श्री संजय शिंदे श्री अशोक चव्हाण आपल्या विनंती असतात की चालू खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी आपण सातारा जिल्हा मतदार बँकेचे चेअरमॅन वाचवलेले आमदार मकरंद पाटील यांचे बंधू सन्माननीय माननीय नितीन काका पाटील शिवरूप राजे गाडीकर प्रदीप बिरादे डॉक्टर राजेंद्र सकाळकर व संपूर्ण ठाण्याचे औषधी कंपनी सदस्यांचे पदाधिकारी श्री अशोक चव्हाण श्री संजय शिंदे श्री नंदकुमार वाघ श्री बापू गळम आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. सामना होता आहे क्रमांक 2 वर स्वराज्य मुंबई उपनगर जिल्हा मतदारसंघ मुंबई शहर. कबड्डीच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्या क्रीडा स्पर्धाचे आयोजक जे आहेत त्याच्यामध्ये नानासाहेब कासोडे साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत नितीनजी भिलारे, आमचे प्रशांत भिलारे, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आता टॉस झाला किंवा शुभारंभ केला असं म्हणूया ते आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक चेअरमन नितीन काका पाटील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप अण्णा विधाते, जिल्हा बँकेचे संचालक आमचे खर्डेकर साहेब, शिवरूपराजे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर आपण जे या महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले सर्व क्रीडाप्रेमी, क्रीडा म्हणजे कबड्डी खेळणारे सर्व खेळाडू, मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आज जवळपास 80 वर्षापूर्वी कैलासवासी कळंबे गुरुजी यांनी जी सुरुवात केली कबड्डीच्या या खेळास आणि त्यांना भिलारे गुरुजींनी साथ दिली, ती आता अवैधपणे चालू आहे 80 वर्ष आणि ती नंतर धुरा कैलासवासी बाळासाहेब भिलारे यांनी सांभाळली आणि एक राज्यस्तरीय स्पर्धेचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन करताना अत्यंत चिकित्सक आणि चांगल्या पद्धतीने खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे. पाचगणी व्यायाम मंडळ या ठिकाणी आहे, ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतंय. कबड्डीचं बोलायचं झालं तर फार मोठी पार्श्वभूमी आहे कबड्डीला. अनेक वर्षापूर्वीपासून ह्या महाराष्ट्रामध्ये कबड्डीचा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये अत्यंत प्रावीण्य असतं, अत्यंत खरं खेळाची कसोटी असते, त्याला उत्तम प्रकारे व्यायाम आणि शरीर असणं आवश्यक आहे. शरीर किती मोठं आहे त्याच्यापेक्षा तो शरीराच्या हालचाली कशा होतात ते फार महत्वाचे आहे. आता खरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन होतो, देशभर कबड्डी खेळलेलो आहे, मी सुद्धा अनेक राज्यामध्ये गेलेलो आहे. या कबड्डीमध्ये जसं खेळाडू महत्वाचे तसे पंच सुद्धा महत्वाचे असतात, कारण त्यांचा निर्णय या खेळाडूंच्या भवितव्यावर विजयावर अवलंबून असतो. आणि म्हणून मला या ठिकाणी राजू शेठ राजपुरेंनी जी संधी दिली या ठिकाणी येण्याची, बोलण्याची, कारण मी दापोली विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटी चॅम्पियन असताना या खेळाला खरं 30 वर्षापूर्वी तेवढंच महत्व नव्हतं, पण नंतर प्रो कबड्डी किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून शासनानं फार मोठी चालना दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर म्हणजे महाराष्ट्रात अग्रेसर आहे कबड्डीमध्ये आणि आपल्या सर्वांचं त्याचं योगदान आहे मोठं. महाराष्ट्रातून आलेले कॅनरा बँक असतील, पोलीस दल आहे, पेट्रोलियम, प्रामुख्यानं महिला ज्या आहेत त्यांचा अत्यंत नेतृत्वक असा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. मित्र अजून 4 दिवस स्पर्धा आहे. जे पराभूत झालेले आहेत त्यांनाही शुभेच्छा आणि जे विजय होत आहेत, जे विनर्स आहेत त्यांनाही पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो. सातारा जिल्हा बँक खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतं. आमचे नितीन काका, मकरंद बाबा, रामराजे साहेब, शिवेंद्र बाबा, ही सगळी मंडळी जे जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये जे नॅशनल
नॅशनल लेवल किंवा राज्यस्तरीय गेले त्यांना भरघोस अशी मदत केलेली. आपणही अशा पद्धतीनं चांगला खेळ करा. निश्चित शासन आणि आमची बँक आपल्या बरोबर राहील. राजू शेठ राजपुरे, कासोडे साहेब या सर्व मंडळीने नेटकं आयोजन केलेलं आहे. त्या सर्व खेळाडूंना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. अशीच आपण खेळामध्ये प्रगती करा आणि आपल्या महाराष्ट्राचं देशाचं नाव वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. आपण अशोक दादा चव्हाण आपल्याला विनंती आहे का आपण शुभेच्छा द्यावं. नमस्कार, मी प्राध्यापक अशोक चव्हाण. पाचगणीच्या या क्रीडांगणावर पहिला सामना मी 1976 साली खेळलो. बेलोचे गुरुजी होते, बिहारी गुरुजी होते, आमदार होते, तो भाग वेगळा. शामराव आष्टेकर स्वतः होते. म्हणजे शामराव आष्टेकरांनी आम्हाला हा रस्ता दाखवला. आम्ही कराडकर मंडळ आहे. बाळासाहेब बिरारी वगैरे त्यावेळेला जिल्ह्याच्या संघातून राज्याचं प्रतिनिधित्व करत होते. जिथं आम्ही प्रतिवर्षी येतो. म्हणजे सर्वसाधारण 90-92 नंतर आम्ही खेळायचं बंद केलं. मुलं मुली आम्ही खेळायला घेऊन आलो. पण त्यावेळेची शिस्त ही आजपर्यंत इथं टिकून आहे. आम्हाला आठवत आहे म्हणजे नाना आम्ही ज्यावेळेला खेळत होतो, सजीना आम्ही त्यावेळेला लहुराज क्रीडा मंडळ होतं. आज हे आम्हाला ते क्रीडांगणावर दिसतं. आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे क्रीडा मंडळ होता तेही दिसतं. इथं आल्यानंतर अनेक लोकांच्या भेटी होतात. कासोडे साहेब आहेत, इतर लोक आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण ह्या सगळ्यांना आम्ही आमच्या बालपणापासून बघतोय. म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून 17. जसं वजन वाढत गेलं तसे आमचे गट बदलत गेले. आणि ही अशीच गॅलरी भरलेली असायची कायम. नव्या पिढीनं सुद्धा ही परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि पाचगणी व्यायाम मंडळ हे सातारा जिल्हा नव्हे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंडळ आहे की त्यांनी वर्षानुवर्षे ह्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने पाचगणी व्यायाम मंडळ पाचगणीच्या वतीने आपण म्हणजे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. चला क्रमांक 1 वर बँक ऑफ बडोदा मिडलाईन खेळ नंबर 1. बँक ऑफ बडोदा मिडलाईन. चला खेळ नंबर 1 वर बँक ऑफ बडोदा मिडलाईन. चला मिडलाईन बँक ऑफ बडोदा. मिडलाईन बँक ऑफ बडोदा आपल्याला विनंती आहे त्वरित यायचं आपण. मिडलाईन बँक ऑफ बडोदा. पॉइंट भेटतील बाबा. श्री सुरेश मालुसरे. सगळं मिडलाईन बँक ऑफ बडोदा या त्वरित या. थोडा शांताराम गायकवाड, सचिन नागते, उल्हास पाटील, जिवाणी शेख. थोडा खेळ नंबर 1 वर चला. शांताराम गायकवाड, सचिन नागते, उल्हास पाटील, जिवाणी शेख. अनुप कुमार. कालबाई एकदम पुण्यातली तिकडे त्यांची पण असं नाही मॅच त्यांचं पण सेंट्रल बँक हिंदूच्या हॉस्पिटल आपल्या क्रमांक 3 वर खेळण्यासाठी तिसरा अंतिम पुकार. सेंट्रल बँक हिंदूच्या हॉस्पिटल. बँक ऑफ बडोदा मिडलाईन. बँक ऑफ बडोदा मिडलाईन त्वरित या क्रमांक 1 वर.
बघा या घेऊन 2-3 तरी बँक ऑफ बडोदा मिडलँड सरपंच शांताराम गायकर, पंच सचिन नागटे, उल्हास पाटील, तिसरी चढाई जिलानी शेख, निमलेखक सागर बुल्लारे, जितेंद्र थोरात, उमेश साबळे, क्रमांक नंबर 1 वर संकुल क्रीडांगणावरती उशिरा उपस्थित होतो. खेळाडूंच्या माहितीसाठी त्या सामन्याचा वेळ कमी करण्यात येतोय. आपल्याला तिसरा पुकार दिल्यानंतर आपल्याला विनंती असणार की त्वरित आपण मैदानावरती उपस्थित राहायचं. मिडलाईन बँक ऑफ बडोदा, मिडलाईन बँक ऑफ बडोदा सरपंचाने वेळ लावलेला आहे. आपल्या सामन्याचा वेळ सुरुवात झालेली आहे. त्वरित या. चला महिला वनडे स्पोर्ट्सला दुर्बलती कराव. आपलाच खेळाडू पहिला पुकार. आपला सामना क्रमांक नंबर 2 वर होईल. वनडे स्पोर्ट्सला पुणे दुर्बलते करार दोन्ही संघांना खेळाडू हा पहिला पुकार. लवकर या. मिडलाईन बँक ऑफ बडोदा आलेली या. त्वरित या. आशिम टू टाइम पर मोठे बाहेर गेले तरी सेम वाटतं. चपळदार फलंदाज इंटरनॅशनल बघतो तुम्ही टाइम पास पुढच्या वर्षी या सगळेच गुंडाळून